विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे म्हणालेले आहेत। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान राजकीय परिस्थिती पाहूनच युतीचा निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। इगतपुरीमध्ये पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी हे मोठं विधान केलंय। इगतपुरीमध्ये मनसेचं मंथन शिबिर आहे आणि त्या शिबिरासाठी राज ठाकरे इगतपुरीत पोहोचले। यावेळी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, एखाद्या वेळेला दुधाने तोंड भाजलं की आपण ताकही फुंकून पितो असं म्हणतात। मला वाटतं राज ठाकरेंची सावध भूमिका ही तशीच काहीतरी। अगदी खरं आहे, तुम्ही म्हणाला त्या म्हणीचा प्रत्यय कदाचित वारंवार राज ठाकरे यांना आला असावा आणि त्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतली असावी असं आपल्याला म्हणता येऊ शकेल। आपल्याला माहिती आहे की 3 दिवसांसाठी राज ठाकरे हे नाशिकच्या इगतपुरीमध्ये आलेले आहेत। मनसेचं शिबिर आहे, राज्यस्तरीय नेते या सगळ्या शिबिराला उपस्थित आहे आणि या सगळ्या दरम्यान राज ठाकरे आल्यानंतर काही काळासाठी ते पत्रकारांसोबत त्यांनी अनौपचारिक गप्पा केला। यामध्ये ते बोलत असताना त्यांनी अतिशय मोठं विधान केलेलं आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये राजकीय परिस्थिती पाहून युतीबाबतचा निर्णय घेतला जाईल। याशिवाय जो विजय मेळावा झाला तो फक्त मराठी मुद्द्यापुरताच होता, त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे एकूणच या 2 विधानांकडे जर बघितलं तर यामध्ये प्रामुख्याने राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबतची जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केलेलं हे विधान आहे आणि या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर युतीबाबतचा सस्पेन्स या विधानानंतर वाढलाय आपल्याला असं म्हणता येईल। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाच्या मुद्द्यावर देखील चर्चा केली। नाशिकमध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे असतील, त्यासोबतच आगामी काळातील कुंभमेळा असेल, या सगळ्या अनुषंगाने देखील चर्चा केली। मात्र या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर विजय मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना देखील या सगळ्या मराठीच्या मुद्द्यावर बोलत असताना कुठेही बोलू नका, माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नका अशा स्वरूपाचं एक आदेश काढलेला होता। फेसबुकवर याबाबतची पोस्ट लिहिलेली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी ही भूमिका घेतलेली आहे। अनौपचारिक गप्पा जरी असल्या तरी त्यामधून राज ठाकरे यांनी अतिशय मोठं विधान केलं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये या विधानाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे। तिकडून काय त्या गोटातनं काय प्रतिक्रिया येते हे आपल्याला बघावं लागणार आहे। धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल।